15 जून 2025 रोजी नाशिक महानगरपालिकेने द्वारका ते मुंबई नाका परिसरात मोठ्या अतिक्रमण विरोधी कारवाईची मोहीम राबवली। पोलीस विभागाच्या सहकार्याने रस्त्यावर आणि सर्व्हिस रोडवर अडथळा ठरणाऱ्या 88 आस्थापनांवरील शेड, ओटे आणि टपऱ्या हटवण्यात आल्या। ही कारवाई सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 2 JCB आणि 4 ट्रकच्या सहाय्याने पार पडली आहे। मनपा आयुक्त मनीषा खत्री, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे। परंतु या कारवाईवर स्थानिक दुकानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पूर्वसूचना न देता रविवारी अचानक केलेल्या कारवाईमुळे त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे। कायदा फक्त गरिबांनाच लागू होतो का असा सवाल करत दुकान आणि गाड्यांवर कारवाई झाली, पण मोठ्या इमारती आणि हॉटेल्स मात्र सुटले असा आरोपही करण्यात आलाय। तसेच वाहतूक कोंडीवर कोणत्या उपाययोजना होणार की ही कारवाई केवळ एक दिवसीय देखावा होता असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत। न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण, नाशिक।